नमस्कार मित्रांनो, मी ईश्वर साळुंके आपल्या सर्वांचं ईश्वर पॉझिटिव्ह सोल या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो। तर आज आहे तुकाराम बीज आणि तुकाराम बीज निमित्त श्री क्षेत्र देहू या ठिकाणी कोणकोणते व विविध प्रकारचे कार्यक्रम घेतले जातात, तर त्या संपूर्ण कार्यक्रमाबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत। तुम्ही जर आपल्या ईश्वर पॉझिटिव्ह सोल यूट्यूब चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा। चला तर मग ब्लॉगला सुरुवात करूया। रामकृष्ण हरी। तर आता मी पोहोचलोय जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या गावी, म्हणजे श्री क्षेत्र देहू गावी। आज तुकाराम बीज निमित्त दिवसभरात देहू संस्थानातर्फे विविध प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी राबवले जातात। तुम्हाला जर देहू संस्थानांतर्गत राबवले जाणारे वर्षभराचे कोणकोणते उत्सव असतात त्याबद्दल जर तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही गुगल करू शकतात संत तुकाराम महाराज संस्थान। त्यांच्या वेबसाईटवर तुम्हाला संपूर्ण प्रकारची माहिती अवेलेबल आहे। दर्शनाला जात असताना एक दैविक चमत्कार मला दिसला। या ठिकाणी मला तीन मुखी असलेली गायीचे दर्शन झाले। आता मी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आलो आहे आणि आजची गर्दी बघता मला दर्शनाला किमान 1.5 तास तरी लागतील असा माझा प्राथमिक अंदाज आहे। तुकाराम बीज असल्या कारणाने या ठिकाणी एक मोठा उत्सव असतो व तसेच यात्रेचे स्वरूप असते, त्यामुळे नेहमीपेक्षा गर्दी या दिवशी जास्त असते। दर्शन रांगेत उभा असताना मला इंद्रायणीचे छान दर्शन घडत होते। आज तुकाराम बीज सोहळा असल्या कारणाने या ठिकाणी मंदिर अतिशय छान प्रकारे फुलांनी सजवण्यात आले होते आणि तब्बल 1.5 ते 2 तासानंतर फायनली माझे पांडुरंगाचे दर्शन झाले। आणि आता मी पोहोचलो होतो जगातील सर्वात मोठी पगडीच्या मान जिला मिळाला, ती म्हणजे संत तुकाराम महाराज यांची जगातील सर्वात मोठी पगडी। या पगडीची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया व तसेच गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड या ठिकाणी नोंदवण्यात आलेला आहे। या पगडीचे वैशिष्ट्य म्हणजे घेराव हा 30 फुटांचा आहे व तसेच या पगडीची उंची 4 फूट आहे व या पगडीसाठी तब्बल 500 मीटर सुती कापड वापरण्यात आलेले आहे। या पगडीचे निर्माता म्हणजेच श्री शैलेश यादव म्हणाले की ही पगडी जर आपण काचबंद पेटीत ठेवली तर साधारणतः 7 ते 8 वर्ष या पगडीला काहीही होणार नाही, तशी जबाबदारी त्यांनी पगडी बनवताना घेतली आहे। पगडी ज्या ठिकाणी ठेवली आहे त्याच्या शेजारीच आपल्याला तुकाराम महाराज यांनी स्वलिखित किंवा हस्तलिखित जी काही गाथा लिहिली त्या गाथेचे दर्शन सुद्धा या ठिकाणी घडले। ही पगडी जास्तीत जास्त काळ टिकावी व तसेच किड्यामुंग्यांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून या पगडीसाठी सिंथेटिक मटेरियल वापरण्यात आलेले आहे। मित्रांनो, जर तुम्ही देहू गावाला देहू दर्शनासाठी जात असाल तर ही पगडी नक्की बघा। उजळले भाग्य आता अवघी चिंता ही वारली, संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडी येला। या अभंगाच्या ओळीप्रमाणे आज सुद्धा मला आनंद झाला, कारण की आज मला प्रत्यक्ष तुकाराम महाराजांच्या हस्तलिखित या गाथेचे दर्शन झाले। शेवटी जाता जाता या ब्लॉगची सांगता आपण इंद्रायणीच्या दर्शनाने करूया। मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि हो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा एकदा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये। तोपर्यंत रामकृष्ण हरी।